स्टार प्रवाहावर लवकरच आमच्या लाडक्या नाईकबाई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत नाईकबाईंची प्रमुख भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या नारकर साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 8 वर्षानंतर स्टार प्रवाहाच्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. आमच्या लाडक्या नाईकबाई ही फक्त मालिका नाही, तर आपल्या आयुष्यात भेटलेल्या त्या प्रत्येक शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे. स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटत असतात. नाईकबाईंचं विद्यार्थ्यांवर असलेलं प्रेम, प्रत्येक मुलांचं उज्ज्वल भविष्य पाहण्याची दृष्टी मला भावली आहे. आजही आपण आपल्या आयुष्यातील एखाद्या शिक्षिकेला प्रेमाने आठवण काढतो. तसेच नातं नाईकबाई आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे. ही भूमिका साकारताना मला अनेकदा आमच्या शिक्षकांची आठवण येते. माझ्यासाठी म्हणाल तर आईनंतर बाई अर्थात आमच्या शिक्षिका आहेत. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या प्रत्येक नाटकाला, प्रत्येक कार्यक्रमाला आजही माझ्या बाई येतात. त्यामुळे माझ्यासाठी नाईकबाई ही भूमिका खूप खास आहे. याचसह ऐश्वर्या नारकर यांनी मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की ही भूमिका अधिकच वास्तववादी पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर व्हावी यासाठी मी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सायकल शिकण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. शारदा भूमिकेसाठी ती फक्त सायकल नाही, तर तिच्या आयुष्यातील संघर्षाचं प्रतीक आहे. बालपणी आम्ही सायकल भाड्याने घेऊन चालवायचो. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा मी सायकल हातात घेतली. तेव्हा तीच भीती आणि तोच उत्साह मी अनुभवला. सुरुवातीला हे मोठं आव्हान वाटलं, पण आमच्या टीमच्या सहाय्याने मी सहज पूर्ण केलं. नाईकबाईंची हृदयस्पर्शी गोष्ट आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका येत्या 10 ऑगस्ट पासून संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.